तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझे नाव आहे नाना आणि आपल्यासोबत आहेत काही बैलगाडा मालक. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारू. तर दादा, अगोदर तुमचं नाव सांगा मला. माझं नाव नकुल मरसकोले. नकुल मरसकोले. आणि तुमचं दादा? राजकुमार बघेले. तर बैलांचं नाव? हा आहे बुलेट, तो आहे गोविंदा. बुलेट आणि गोविंदा. तर आज जोडी खेळायला तुम्ही तिथे? हो केलं. किती सेकंद बनले? 30.5. 30.5 सेकंद बनले. हो. तर याच्या अगोदर पण कुठे कुठे खेळाले मग? याच्या अगोदर बहुत ठिकाणी खेळाडून झाले आहेत. आणि काय नंबरला खेळले मग? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. अच्छा, म्हणजे टॉपचे बैल आहेत आपल्याला. टॉपचे बैल मिळाले आहेत आपल्याला. तर मग यांचा खाद्य वगैरे? खाते आता सुरूच आहे घरी. हां, म्हणजे कशा प्रकारे काय बा? चुन्नी, गहूचा आटा, बदाम. आणि मग यांची खरेदी वगैरे कुठून झाली आहे? त्याची गोविंदाची देवलापार IMPचा आहे. IMPचा आणि तो देवलापरचा आहे. आणि म्हणजे जोडीचं मालक वा का ग्रुपमधले? ग्रुप, पूर्ण ग्रुप आहे. आणि कोणत्या ग्रुपच्या नावाने चालते हे? गोविंदा बुलेट राजे. गोविंदा बुलेट राजेगाव या नावाने चालते. आणि मग मालकाचं नाव काय? या जोडी मालकाचं नाव? हर्षानंदजी बघेले राजेगाव. काय म्हणल्या? हर्षानंदजी बघेले राजेगाव. हर्षानंदजी बघेले राजेगाव. मग किती बैल आहेत आपल्याकडे? हे 5 बैल. 5 बैल आहेत. आणखी बाकी तिकडे दुसरीकडे घरी आहे. घरी आहेत. आज फक्त एकच जोड आणला का? हो. आणि कातकर वगैरे यांच्या कातकरी आहेत ना. कोण? कातकरीचं नाव सांगून द्या. आता नेहमीचं त्याचा 8-9 माहिती. नेहमीचंद आहे. ठीक. तर दादा, याच्या अगोदर मग जे कोरोनाच्या अगोदर पण तुम्हाला काय होतं, म्हणजे शौक वगैरे काही, की आता नवीन शौक आहे? नाही, आत्ता नवीन शौक आहे. नवीन शौक आहे. याच्या अगोदर कधी जोडी वगैरे काही घेतलं नाही? नाही, कोरोनाच्या पहिलं नाही. कोरोना म्हणजे जस्ट नवीन शौक आहे म्हणजे तुमचा? अच्छा. मग खरेदी किती झाली यांची? याची 1.5 लाखाचा गोविंदा आहे. हां. आणि हा 2.5 लाखाचा बुलेट आहे. 2.5 लाखाचा बुलेट आणि 1.5 लाखाचा गोविंदा. आणि मग पहिला बैल कोणता आहे तुमचा? आमचा राजा आणि धूम. राजा आणि धूम. राजा आणि बशी. मग जोडीच खेळते का वेगवेगळं खेळते यांना? मग नाही, जोडीचे आहेत. हे जोडी यांची जोडीच आहे. अच्छा, हे जोडी या शेकड्यावर जाते. आणि हे किती नंबर म्हणजे झालं? याच्या व्यतिरिक्त नवीन खरेदी करायचा विचार आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे नवीन खरेदी वगैरे काही आणखी विचार आहे का तुमचा खरेदी करायचा? आता बैल जसे धावतील तसे समोर घेता येईल बैल. अच्छा. म्हणजे अगोदर यांचेच पळ पाहायचा आपल्याला, का पळ काढायचा आहे? जे काही कमाई होईल बा त्याच्यातूनच मग दुसरा बैल. फायदा होतील. आणि मग मला सांगा दादा, सर्वांना एक प्रश्न पडते, जे नवीन आता यंग पिढी आहे येणारी याच्यामध्ये क्षेत्रामध्ये उतरणारी आहे, म्हणजे खरेदी विक्रीवाले, तर त्यांना काय सांगाल तुम्ही की बा या क्षेत्रात उतरावचा का, खरेदी करायचा बैल की नाही? तुमचा विचार काय म्हणते? पैसेवाले जे घेणार घेतात बैल, याला सवक आहे ते घेते. तुमचा विचार काय म्हणते दादा? आपला विचार म्हणते का हा एक सवक आहे आणि बैल म्हणजे हा कास्तकारांचा एक म्हणजे फॅमिली मेंबरसारखाच आहे. तर आपला सवक म्हणजे कसं आहे, हा आपलं बक्षीस कमवणे सवक नाही. घरी एक बैल राहिल्या पाहिजे बा आणि नाव चालल्या पाहिजे, त्याच्यासाठी हा सवक केला जाते. म्हणजे हारजीत सिंग काही हारजीत सिंग काही मतलब नाही. कोणत्या पटामध्ये हारली तर काही गम नाही आणि जिंकली तरी जास्त खुशी नाही. आता ज्या पटामध्ये हारली त्या पटामध्ये आपल्या काही चुका झाल्या, आपण त्या सुधारायचा प्रयत्न करतो समोरच्या पटामध्ये. तोच हा गेम आहे. असं आहे. चल, ठीक आहे. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल.